हॅलो सगळ्यांना. खूप खूप स्वागत माझ्या कुटुंबियांचं मी करते आजच्या सत्रामध्ये. माझ्या हायर सेल्फचं, तुमच्या सगळ्यांच्या हायर सेल्फचं मी आभार मानते. सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवते. महाअवतार बाबाजी, पत्रीजी, सर्व एंजल्स, आर्कएंजल्स, सगळे गुरुमंडळ आपल्यासोबत असलेले, श्री दत्त महाराज आपल्यासोबत आहेत. त्यांचे अनेक आभार मानते. खूप प्रणाम करते महाराजांना. आपल्या सगळ्यांकडून प्रणाम करते. आज आपण जे सेशन घेणार आहेत ना, ते मला असं वाटलं आज सगळ्यांचे अनुभव ऐकावेत. कारण आज माझ्याकडून परमात्म्याने एका सोसायटीमध्ये असंच ध्यान, मी आज जाऊन प्रचाराला गेले होते आणि तिथं बरचसं बोलणं झालंय. त्यामुळे मला समृद्धीताईंचा कॉल आला तेव्हा मी त्या सत्रामध्ये होते खरं तर, त्या सोसायटीमध्ये. आणि आपल्या ग्रुपमध्ये आता कदाचित नवीन लोक पण ऍड होतील, कारण त्या सोसायटीमध्ये केवळ मी 20 मिनिटाचं 15 मिनिटाचं ध्यान घेऊ शकले, आनापानासती ध्यान. पण त्या सगळ्यांना खूप खूप शांत वाटलं, आनंद झाला. तर जरूर तुम्ही सुद्धा तुमच्या जवळची जी लोक आहेत ना, त्यांना आपल्याच ग्रुपमध्ये असं नाही, तुम्ही त्यांना ध्यानाबद्दल सांगा. फोर्स नाही करायचा आपल्याला कोणाला, पण आपण त्यांना सांगू शकतो, जवळचे असतील लोक आपले. तर आज झालं की या सोसायटी मधल्या एक काकू आहेत, त्यांना भाजी आणायला गेल्यावर मी भेटले होते. आणि अम, त्यांचं असं म्हणजे थोडं वाटलं मला, थोडं त्यांना अस्थमा असावा असं करून. म्हणून मी त्यांना विचारलं, तुम्हाला असा आवाज येतोय छातीतून, तर तुम्हाला त्रास आहे का? म्हणून मी त्यांना असं विचारलं. त्या म्हणल्या हो, थोडा मला त्रास होतोय. मग मी त्यांना म्हणलं, उभ्या उभ्या तिथं मी त्यांना ध्यानाबद्दल माहिती सांगितली. म्हणलं तुम्ही ध्यान सुरू करा, आनापानासती ध्यान जे आपण आपल्या श्वासांवर लक्ष ठेवून करतो. आणि तुम्ही ते महिनाभर करून बघा म्हणलं, 30 दिवस सोडू नका, रोज करायचं. सुरुवातीला तुम्हाला वाटेल मी बरोबर करते नाही करते, पण करत राहायचं. आणि तुम्हाला सांगते, 2च दिवस काकूंनी केला असेल आणि त्यांचा मुलगा इकडे अमेरिकेत असतो आणि तो पण त्यांच्या मागं लागला होता की तू ध्यान कर असं वगैरे. त्या प्राणायाम करायच्या. प्राणायाम जे आपलं कपालभाती, अनुलोम विलोम आहे, पण अनापानासती त्यांना माहित नव्हतं. आणि त्यांच्या मुलांनी पण त्यांना दीर्घ श्वासाचं ध्यान पाठवलं. आणि मी खरं सांगते तुम्हाला, तुम्ही पण तुमच्या आजूबाजूला बघा. आपल्या अशी लोक ज्यांना ध्यानाबद्दल काहीच माहित नव्हतं, आज तुम्ही नुसतं सुरू करा चक्रांबद्दल माहिती सांगायला. लोकांना माहितीये. लोक म्हणतात हो आम्हाला माहितीये चक्रांबद्दल. शुद्धी काय असते, ध्यान काय असतं, नाडी शुद्धी, हे हे पण लोकांपर्यंत पोहोचलंय. किती युग परिवर्तन आहे बघा हे मोठं. 2020 मध्ये आपल्या, किंवा म्हणजे मी माझ्यावरून सांगते, 2020-21 पर्यंत असं काही असतं, कुंडलिनी असते, हे मला माहित नव्हतं अजिबात. आणि कुठल्या वेगळ्या रियालिटीमध्ये आपण आलोय सगळेजण. समजताय? तुम्हाला असं वाटतं चल आमच्या आयुष्यात काही नाही बदललं, बघा किती मोठा बदल झालाय आयुष्यात. की आपण ज्या गोष्टी आपल्याला माहित नव्हत्या ना, की आपल्या आतच सगळं आहे, हे आता कळलंय आपल्याला. आपली रियालिटी चेंज झाली, आपलं वास्तव बदललंय. इतका फरक आपल्या आयुष्यात झालेला आहे. आणि आज मला ते इतकं प्रकर्षाने जाणवत होतं. मी सगळ्यांशी जेव्हा त्या, मला वाटतं एक 30 बायका असतील, 30-40 त्या सोसायटी मधल्या, आणि त्यांना जेव्हा मी बोलत होते ना, प्रत्येक जण जेव्हा मी चक्रांबद्दल सांगायला लागले माहिती, प्रत्येक जण हो हो करून मान हलवत होतं. आणि नंतर आमचं सत्र संपल्यानंतर मला सगळ्यांनी सांगितलं की आम्ही हे केलंय, आम्ही सहजयोग केलंय, आम्ही कोणी काय अष्टांग योग साधण्याबद्दल त्यांना माहिती, यम नियम प्राणायाम. म्हणजे किती सगळ्यांमध्ये, आणि सगळ्या वय जास्त होत्या. असं यंग असं कुणी नव्हतं जास्त. एकच होते आणि बाकी सगळे जास्त वयाचे होते, ज्यांना आता नातवंड आहेत, अशा अशा म्हणजे अशा वयाच्या सगळे, तो वयाचा गट होता. आणि मला इतकं आनंद झाला की बघून की सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली. म्हणजे सगळेजण अवेअरनेस मध्ये आलेत, सगळ्यांना ते ज्ञान आता समजायला लागले, सगळे जागे व्हायला लागलेत. ज्यांना ज्यांना मी बोलले ध्यान सत्रानंतर, जे येऊन काहींनी नंबर घेतले, काहींनी आपल्या ह्याचा ग्रुप बद्दल मी त्यांना सांगितलं. आणि मी त्यांना म्हणलं की तुम्ही हिंदी भाषिक पण होते, तर त्यांना म्हणलं हिंदी लोकांनी पीएमसी हिंदीला डायरेक्ट जॉईन करा, कारण माझ्या ग्रुपमध्ये मोस्टली मराठी लोक आहेत म्हणलं. मग ते मला सत्र पण 2-2 घेणं होत नाही, आणि मग मी मराठी बोलले तर तुम्हाला हिंदी लोकांना नाही समजणार, म्हणजे तो थोडा एक आपला एक हे येऊ शकतो फरक. त्यामुळे त्यांना मी डायरेक्ट पीएमसी हिंदी चॅनल देत होते.
आणि मराठी लोकांना सांगत होते, तुमची इच्छा असेल तुम्ही जरूर माझा ग्रुप जॉईन करा, नाही तर तुम्हाला पीएमसी महाराष्ट्र आहे तिथेही जाऊन तुम्ही करू शकता, म्हणजे तुम्हाला जे आवडेल तेच चॅनल तुम्ही करा. पण मुळात असं आहे की ह्या वयाला सगळ्या बायकांना त्याची माहिती होती. फार कमी तिथं लोक अशी होती ज्यांना अजिबातच माहित नव्हतं चक्र काय आहेत किंवा ध्यान काय आहे. आणि त्यामध्ये पण अनेक जण असे होते की जे सहज योगातनं आले होते किंवा अजून काही एक रेकी प्रॅक्टिशनर होत्या तिथे बसलेल्या त्याच बिल्डिंग मधल्या. त्या ताईंनी तिन्ही लेवल कंप्लीट केल्या रेकीच्या, आणि त्या रेकीचे मला इतके अनुभव सांगत होत्या, इतके अनुभव की त्यांच्या मुलाचं लग्न ठरत नव्हतं, कसं ठरलं, कसं झालं, हे त्यांनी मला सत्रानंतर भेटून मला आवर्जून रेकीचे अनुभव सांगितले. आणि मी त्यांना म्हटलं, मग तुम्ही इथं आहात या सोसायटीमध्ये, तर तुम्ही ती लीड घेऊन एक ग्रुप बनवा आणि तुम्ही ध्यान सुरू करा, रेकी सुरू करा. पण सध्या घरातल्या काही परिस्थितीमुळे नातवंड त्यांची लहान आहे, त्यामुळं त्यांना ते जमत नाहीये. पण असं आहे की घराघरात पोहोचलंय. इतका फरक आपल्या सोसायटीमध्ये झालाय, बघून मला छान वाटलं की आपल्या घराघरी घरोघरी ध्यान हे जे आहे ना, हेच पोहोचणं गरजेचं आहे आणि ते इतक्या लोकांपर्यंत पोहोचलंय. तर बघा, आपण सुद्धा किती राईट टाइमला आपण साधनेशी जोडले गेलेत. ह्यासाठी आपल्या गुरूंचे आभार माना, कारण त्यांची कृपा असते आपल्यावर. आपल्याच ग्रुपमध्ये किती जण सगळे स्वामींचे भक्त किती आहेत, आपण अनेकदा बोललोय त्याचे ह्या विषयावर. त्यामुळे आपण जिथं आहोत ना आज, ते आपल्या केवळ पुण्याईमुळं, कुठली तरी कर्म आपण अशी केलेली आहेत, आपल्या गुरूंची कृपा आपल्यावर आहे म्हणून आपण आज इथं आहोत. ह्यावर ह्याबद्दल मला अ, शंकाच नाहीये. त्यामुळं जे आपण नेहमी म्हणतो ना की इथं असणारा प्रत्येक जण किती दैवी आहे, किती ईश्वरी प्रतिमेत बनलाय. आपण सगळ्यांनी कधी ना कधी पूर्वजन्मांमध्ये ही साधना केली, आता फक्त आपण हे आठवतोय. तर ह्या पद्धतीने त्यामुळं आज ते सत्र करून मी नुकतीच आले, आणि त्यामुळं आज मला असं वाटलं की आज थोडासा विराम घ्यावा आणि आपल्या फॅमिलीला सांगावं. तर मी विचार करतच होते की एक सत्र मला ठेवायचंय जिथं युनिफाईडच्या जर्नीबद्दल तुम्हाला काय वाटतंय, तुमचे काय शेअरिंग आहे, तुम्हाला काय हायर सेल्फचा अनुभव आलाय, अगदी थोडक्यात थोडक्यात बोला. म्हणजे काय होईल, सगळ्यांना चान्स मिळेल. म्हणजे अनुभव सांगा तुम्ही, पण थोडंसं आपलं 40 मिनिटाचं लिमिट आहे, त्यामुळं सगळ्यांना अजून कोणी बोलायचं असेल तर त्यांनाही आपण वेळ देऊ. तर ह्या पद्धतीने हायर सेल्फचे अनुभव सांगण्यामध्ये आज मी सगळ्यात आधी ना आपल्या समृद्धीताई आहेत, समृद्धी जोशीताई, त्यांना मी आग्रह करेन की त्यांनी कृपया हायर सेल्फचा एक अनुभव सांगा. आणि समृद्धीताई, तुम्ही तुमच्या साधनेबद्दल पण आमच्या ग्रुपला प्लीज सांगा, कारण तुम्ही नवीन आहात. आणि तुमचे जे असे अनुभव तुम्हाला वाटतात की जे सांगाविषयी, ते तुम्ही प्लीज शेअर करा आमच्या सगळ्यांबरोबर. आम्हाला खूप आनंद होईल तुमचं सगळं बोलणं ऐकून. समृद्धी, ते तुमचा आवाज येत नाहीये आणि व्हिडिओ पण प्लीज ऑन करा. आवाज नाही येत. आवाज नाही येते अजून पण. येतोय आवाज? मी फोन काढला आता. हा, आता आता व्यवस्थित. येस. येतो. हा हा सर्वप्रथम सर्वांना आत्मवंदन. माझा असा अनुभव म्हणजे युनिफाईड कोर्स बाबतच थोडस मला सांगायचंय. आता गेल्या आठवड्यात मी जसं जॉईन केलं तेव्हा मॅडम म्हटल्याच की मला हे युनिफाईड म्हणजे येण्याच्या आधीच कित्येक महिने झाले त्या गोष्टीला. मला माझ्या हा हायर सेल्फचं नाव समजलं होतं, ध्यानामध्ये समजलं होतं ते. असंच मी एक दिवस संध्याकाळचं बसले होते आणि जस्ट असं मनात नुसता थॉट माझ्या क्रिएट झाला की माझ्या हायर सेल्फचं नाव काय. विदिन काही सेकंदात मला उत्तर मिळालं. मी त्याची चाचपणी पण केली. बरोबर आहे, ते जसं आपण म्हणतो साईन मागायची की ते मिळेल, तर त्याप्रमाणे ते झालं. आणि मीनवाईल मध्ये मी कसं आहे, डेली ध्यान तर करतच होते. मी 5 वर्ष ध्यानामध्ये आले, ध्यानामध्ये आहे, आनापानसती ध्यानात. तर ध्यान तर मी करतच होते, पण मी इन्व्होक करताना कसं हायर सेल्फला फक्त इन्व्होक करत होते की माझ्या हायर सेल्फशी मी कनेक्ट होत आहे, त्यांच्याशी त्यांचं आवाहन करत आहे ध्यानामध्ये. अशा पद्धतीने नाव घेत नव्हते तेव्हा. म्हणजे नाव मला समजलं होतं, पण मी त्या नावाने म्हणजे इन्व्होक करत नव्हते ध्यानात.
पण आता मध्ये एक 4-8 दिवसापूर्वी असं झालं, की मला एक 2-3 ठिकाणी युनिफाईड बाबत ऐकायला आलं. म्हणजे मी ऐकले होते. एक लंडनच्या मॅडम आहेत, मोनिका मॅडम. त्या पण मला लिंक पाठवायच्या बऱ्याच वेळा. पण माझ्याकडून ते काही जॉइन झालं नाही सेशन कधी. त्याच्यानंतर मी बऱ्याच वेळा ऐकलं होतं. मध्ये गेल्या आठवड्यात खूपच 2 दिवस मी ऐकलं त्याबद्दल सेशन आणि माझ्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली. आणि ह्या विपुला मॅडमचंच नाव मी ऐकलं, की त्यांच्या ग्रुपमध्ये त्या होत्या मॅडम मी करते. तर मी YouTubeवर जाऊन सेशन त्यांची बघितली आणि मी विचार केला, की बाबा ह्यांच्याकडे आता आपल्याला जॉइन कसं करता येईल? WhatsAppची लिंक वगैरे. तर एका व्हिडिओच्या मध्ये खालती त्यांची लिंक होती, तर त्या थ्रू मी जॉइन झाले. आणि मग ते सेशन काही ऐकले आणि मीनवाईल मध्ये एक हिंदीचा पण माझा युनिफाईडचा एक ग्रुप आहे, जो प्रीती प्रसाद मॅडम जे आता बोलण्यामध्ये कायम जे असतं नाव त्यांचं. तर त्या मॅडमचा ग्रुपमध्ये मी बरेच वर्ष आहे म्हणजे त्यांच्याकडे. पण त्यांचं सुद्धा युनिफाईडचं येत गेले, पण मी माझ्याकडनं ते डिलीट होत गेलं. डिलीट मी बघितलंच नाही म्हणजे तिकडे. म्हणजे माहित नाही का किंवा आपल्या सोलची माझी तयारी नसेल त्या किंवा माझी वेळ आली नसेल, असं आपण म्हणू शकतो. तर तसं झालं आणि अचानकच मी त्या ग्रुपला त्या दिवशी क्लिक केलं. क्लिक केलं आणि मला तिथे दिसलं, की आता नवीन युनिफाईड पुन्हा 2026 त्यांचं चालू होतंय नवीन सेशन. आणि कारण माझं तुमच्याशी ज्या वेळेला मॅडमशी बोलणं झालं, तेव्हा तुम्ही म्हणलात, की मग आमचे 2 आठवडे ऑलरेडी झालेले आहेत. तुम्हाला मागचे व्हिडिओ ऐकून मग पुढे हे करावं लागेल. आणि हे मधले जे काही व्हिडिओ आहेत मध्ये मी जसं तुम्हाला म्हटलं माझ्या ऐकलं मी त्यानंतर मी रूप झुंझुन मला मॅडमचे व्हिडिओ ऐकायला सुरुवात केली होती युट्यूब थ्रू. पण ते कसं होत होतं मागे पुढे म्हणजे असं ग्रुपमध्ये रोजच्या रोज असून अटेंड करणं तो विषय आणि आपलं आपण युट्यूबवर ऐकून करणं ह्याच्यामध्ये फरक पडतो. पण तरी मी ते केलं. आणि मग तिथे मी हे प्रीतीप्रसाद मॅडमचं सुरू झालं तर तिथे जॉइन करायलाच लागली. म्हणजे तिथंही ऐकलं आणि मीनवाईलमध्ये दुपारी आता तुमची सगळी सेशन ऐकत असते मी दुपारच्या वेळेत. तर अनुभव म्हणजे आता सांगण्याचा म्हणजे थोडक्यात असा, की कालचीच घटना म्हणजे अशी, आता त्यानंतर मी जसं युनिफाईडमध्ये आले, की आपल्या हायर सेल्फच्या नावानी त्यांना आवाहन करून तुम्ही कनेक्ट झालात तर ते जास्त बेटर आहे. म्हणजे ते जास्त पर्टिक्युलर जसं आपण नावाने एखाद्या व्यक्तीला ए म्हणण्यापेक्षा जर नावाने बघितलं, की ती व्यक्ती आपल्याकडे जसं बघते, की माझ्या नावाने तसंच हे कन्सेप्ट आहे. तर त्याप्रमाणे मी आता काय करते त्यांचं नाव घेऊनच ध्यानाला बसते. तर कालची घटना म्हणजे अशी, की मला एक जणांकडून पैसे यायचे होते. मी संध्याकाळी मेडिटेशन केलं, साधारण 6:30-7ची वेळ असेल. माझं मी मेडिटेशन केलं आणि ध्यानामध्ये फक्त शेवट त्यांचं नाव घेतलं हायरचं आणि त्यांना म्हटलं, की मला ह्यांच्याकडून पैसे यायचे ते येऊ देत. असं म्हटलं आणि मी धन्यवाद देऊन नेहमीप्रमाणे मेडिटेशनमधून बाहेर आले. विदिन काही सेकंदात माझ्या अकाउंटला Google Payला पैसे जमा झाले त्यांच्याकडून. हा वाव. एक अनुभव कालचा आला मला आणि त्याच्या आधी दुपारी जेव्हा मी ध्यान केलं, तेव्हा दुपारी मला साईन मिळाली होती, की मला 2 पावलं म्हणजे स्त्रीची पावलं, अर्थात लक्ष्मीचीच ती पावलं होती. माझ्या लक्षात आलं कारण थोडी माझ्या इंट्युशन मला गाईड करते. म्हणजे जरी काही मला बऱ्याच वेळा आवाज येतात, पण कोणाचे आलेत, काय आलेत हे मी इंट्युशनद्वारे ओळखू शकते, की कुठले मास्टर हे कनेक्ट झाले. तर त्याप्रमाणे मला अशी रेड कलरची साडी नेसलेली पावलं अशी नऊवारी टाईप साडी नेसल्यावर कशी साडी अशी थोडीशी वर जाते कशी त्या टाईप आणि गोल्डन कलरची पैंजण घातलेली अशी पावलं माझ्या दिशेने चालत येताना दिसली. तर मी संध्याकाळी म्हणजे ते हे ज्या वेळेला मला अनुभव आला, तेव्हा मी त्याचा संदर्भ असा लावला, की हे मला आधीच साईन मिळालेली होती. पण ते संध्याकाळी जेव्हा मी पुन्हा एकदा माझ्या हायर सेल्फशी कनेक्ट झाले, तेव्हा ते रिअॅलिटीमध्ये उतरलं विदिन काही सेकंदातच. आणि आजही तीच घटना झाली. आजही मी तेच बोलले आणि आजही माझं पुन्हा दुसरं एका पैशाचंच काम झालं दुसरं पण. आज पण 2 दिवस माझ्या बाबतीत अशा घटना म्हणजे घडल्या हायर सेल्फच्या बाबतीत. आणि जसं हे म्हणतात आता, की हृदयाशी आपल्या हृदयामध्ये जायचं किंवा हृदयाशी कनेक्ट व्हायचं. तर जसं मी हे युनिफाईडशी आता कनेक्ट व्हायला लागले, तसं मला खूप जाणवतं, की हृदयाशी कनेक्ट झाल्यानंतर ना एक आनंदाची काय म्हणतात असं खूप फेसवर ऑटोमॅटिकच आनंद माझ्या येतोय. असं म्हणजे अशी काय भावना काय निर्माण होते असं शब्दात सांगता येत नाही. पण असं प्रसन्नतेची जी आतून असते ना प्रसन्न भावना जी काय म्हणतात, खूप आनंद. तर
तसं असं खूप होतं माझं. तेवढं म्हणजे लक्षात राहून माझं अजून केलं जात नाहीये तेवढं. म्हणजे अगदी पर्टिक्युलरली खूपच सारखं-सारखं असं तसं होत नाहीये. पण ज्यावेळेला लक्षात येते त्यावेळेला मी करते. तर मला खूप छान फीलिंग येते त्याचं. म्हणजे असून आत्मिक आनंद ज्याला म्हणतात ना, की हृदयाशी कनेक्ट आणि महाअवतार बाबाजी मला कनेक्ट आहेच आहे ते. पण मला आत्ता कदाचित ही वेळ असेल म्हणून त्यांनी आत्ता या वेळेला मला या पुस्तकाशी कनेक्ट करून घेतलं असावं. तर हाच माझा अनुभव एक सांगायचे होते हे 2. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू समृद्धीताई. तुम्ही थँक म्हणालात ना, की ज्यावेळेस तुमच्या फेस म्हणजे हृदयाला जेव्हा तुम्ही कनेक्ट होता आणि जो आनंद आत्मिक, मला माहित नाही माझ्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळी. सो आय कुड फील युअर एनर्जी. म्हणजे आपोआपच असं तुमचा आनंद बघून मला ते आतमध्ये फील व्हायला लागलं, की कसा एखाद्या जीवाला परमात्मा आपला ईश्वर आतला कसा आनंद देतो आणि तो जीव कसा खुश होतो त्यावेळेस त्या छोट्याशा असे सुखाने सुख. तुमच्या डोळ्यात आता जसं पाणी आलंय सेम सिच्युएशन जसे माझी काल मी माझ्या हायर सेल्फला आवाज दिल्यानंतर विदिन काही सेकंदात ते आपल्या अकाउंटला पैसे जमा झाल्यानंतरचा आवाज सुद्धा वेगळा येतो बघा ट्युनिंग. ते आल्यानंतर सेम सिच्युएशन माझी पण डोळ्यातनं पाणी आलं, की म्हणजे किती आपण आता पण आपल्या जवळ जी गोष्ट असून सुद्धा आपल्याला माहिती नव्हती, की इतक्या आपण बाहेर नुसतं भटकत होतो. पण इतकं सोपं होतं गोष्ट ही आता खूप रिअलायझेशन झालं या गोष्टीचं. त्यासाठी खूप खूप आभार. महाअवतार बाबाजींचे आभार, तुमचे आभार, सर्वांचे आभार. थँक यू. थँक्यू. महाअवतार बाबाजी तुमच्यासोबत आहेत, 100% आहेत. मी आहेत, आहेत. मला माझा नक्कीच तेवढा आहेत. अधिकार नाहीये की मी कुणाला सांगावं, पण मी काय आहे मला बोलू माझ्या मला. घरामध्ये अ, महाअवतार बाबाजींनी नागरूपातच दर्शन दिलं होतं. म्हणजे ते मी सोफ्यावर बसून ध्यान करते. तर मला समोर आमच्या अशा टीव्ही च्या खालती असं हे केलेलं शोकेस टाईप. तर तिथे टेबलवर म्हणजे असं महाअवतार बाबाजी दिसले बसलेले वाव. आणि महाअवतार बाबाजींचं मोठ्यानंतर नागात रूपांतर झालेलं दिसलं. वासुकीच आहेत ते स्वतः. तर तसं मला दर्शन झालेलं होतं. आणि ज्या वेळेला आपल्या मास्टर पल्लवींचं पुस्तक ते सुद्धा खूप वेळा मी ऐकलं होतं, बघितलं होतं. एक दिवस अचानकच मनात माझ्या आलं, की हे पुस्तक आपल्याकडं का असू नये, आपण वाचायचं. असंच अचानक आलं, मी Amazonवर हे केलं, मागवलं आणि जसं पुस्तक वाचलं, पुस्तक वाचल्याचं जसं वाचायला सुरुवात केली, दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मला स्वप्नामध्ये येऊन संदेश दिला बाबाजींनी, की मी ज्या कारणासाठी या जर्नीमध्ये आलीये, की ध्यानामध्ये मी ज्या पर्पजनी आले, तर त्या पर्पजसाठीच जे काही आहे, तर ते मला त्यांनी तिथे स्वप्नातच दाखवलं. वाव. आहेत बरेच अनुभव खूप आहेत बाबाजींचे पण. तुम्ही खूप इव्हन आम्ही आम्ही ना सगळेजण एक म्हणतो ना मी, की काही साधक पुढे असतात, काही मागे असतात, एवढाच फरक आहे. बाकी आपण सगळे ईश्वरी प्रतिमेत बनलोत. पण समृद्धीताई तुम्ही जेव्हा मला सगळे तुमचे अनुभव सांगत होतात ना ध्यानातले, तेव्हा मला असं जाणवत होतं, की बाबाजींची किती मोठी कृपा आहे, की बाबाजी किती प्रेम करतात, की अशा साधकांना त्यांनी आमच्या ग्रुपमध्ये पाठवलं. निमित्त मी असेन, की हा युनिफाईड सुरू झालाय, असं आहे. पण तुमच्यासारखे साधक जे ह्या जर्नीमध्ये आधीपासून आहे, कारण मी पण तशी नवखी आहे. तुमच्यापेक्षा कमी साधन आहे माझी आणि मला असं सारखं वाटायचं की बाबाजी तुम्ही आहात ना माझ्यासोबत. पूर्वी सुरुवातीला मला एक असा आत्मविश्वास नव्हता, एक धाडस होत नव्हतं. त्यामुळं मी बाबाजींना म्हणायचे की मला काहीतरी तुम्ही दाखवा, काहीतरी हे करा. आणि तुमच्यासारखे साधक या ग्रुपमध्ये आहेत ना, कुठेतरी या प्रवासामध्ये एक काय म्हणू शकतो, विश्वास वाढतो, एक प्रेम वाढतं अजूनच बाबाजींबद्दल, की ते तुमच्यासारख्या साधकांना ग्रुपमध्ये ऍड करतायत. आणि इथं माझी जी बाकीची आधीची फॅमिली आहे, जे ध्यान करतायत आणि एवढ्या आव्हानातून ते ध्यान करतायत. आणि ते सुद्धा थोडा आपला प्रवास पुढे मागे, पण त्यांनी तुम्हाला पाठवलं ही आमच्या सगळ्यांचंच एक म्हणतो ना, एक ब्लेसिंग आहे आमच्यासाठी, की बाबा जे आहेत हे दाखवत आहेत तुमच्या माध्यमातून आम्हाला. सो आय एम सो थँकफुल आणि ग्रेटफुल की तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये आहात. तुमच्या रूपामध्येच आम्ही बाबाजींना पण बघतो, प्रत्येकाच्या रूपात बघतो. पण तुमची साधना, तुमचे अनुभव हे आम्हाला खूप ज्ञान देणार आहेत, मार्गदर्शन देणार आहेत आणि फक्त विश्वास. काय होतं मला जरा रोज जॉईन करता येत नाही. कारण माझं ना टॅपिंगचं सेशन आहे ना, ते मला बराच वेळ इंट्युशन मला गाईड करते, की मला टॅपिंगमध्ये सुद्धा मी खूप डीपमध्ये जाते कारण. त्याचे फर्स्ट राउंड झाला ना,
की सेकंड राउंड मध्ये मला समजतच नाही काय चाललंय ते. तर त्यामुळे मी आता आज मी म्हणलं आज राहू देते, आज इकडे जॉईन करूया तुमच्याकडे. त्यामुळे मध्ये-मध्ये इकडे पण जॉईन करते, मध्ये-मध्ये तिकडे पण मी कधी-कधी जॉईन करते. कारण हे कसं होतं, आपल्या YouTubeला मला कव्हर करता येतं. मी दुसऱ्या दिवशी हो वगैरे हो हो. दुपारची सेशन तुमची ऐकते. पण ते कसं म्हणजे हे नाहीये. रेकॉर्डेड तर नाहीये. त्यामुळे मी तिकडे करते. त्यासाठी मी सॉरी म्हणते तुम्हाला, की नाही नाही मला नाही. म्हणजे मनातून इच्छा असून सुद्धा असं बरोबर तुमच्या जॉइन करता येत नाही. मी आणि काय तुम्हाला होतं आधीच दुसरं सांगितलं गंमत ते जर रेकॉर्डेड आणि तुम्हाला ते जर आनंद देत असेल ना तर प्लीज तुम्ही तिकडे जॉईन करा. आपलं सेशन युट्यूबवर आहे ते तुम्ही कधीही जॉईन करू शकता. हां, त्यामुळे ते काही मी फरक तसं नाहीये बघते. त्याचा. हा. दुपारचंच बघते मी आणि दुसरं एक गोष्ट अशी सांगायची झाली, की आपली ऊर्जा जरी थोडी म्हणजे कुठेतरी अं, विचार किंवा विचाराच्या दिशेने ऊर्जा जरी भरकटायला लागली, तरी मला एक 4-8 दिवसापूर्वी बाबाजींनी तेच सांगितलं होतं, की ऊर्जेचा प्रवाह वरच्या दिशेने चालला आहे, पण ऊर्जा थोडीशी कधी-कधी चुकीच्या दिशेने जी जातीये. कारण काय केलं मी 1-2 जणांना ना माझ्या मैत्रिणींना ध्यानाद्वारे प्रश्नाचं उत्तर सांगितलं. तर ते मला त्यांनी थोडंसं हे केलं, की ते थोडीशी ऊर्जा चुकीच्या दृष्टीने जाते, तर ते तशी जाऊ देऊ नको ऊर्जा. म्हणजे हम्म अशा दृष्टीने सुद्धा मार्गदर्शन करतात, की कसं होतंय आपण दुसऱ्याच्या कर्मामध्ये हस्तक्षेप करतोय. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. नाही काय होतं माझं गतजन्मातलं कार्य तेच होतं. म्हणजे मी आज्ञाचक्राद्वारे लोकांच्या हे सांगायचे. थर्ड आय थ्रू. तर ते या या जन्मात माझं कॅरी फॉरवर्ड झालंय. मला ते समजतं म्हणजे पुष्कळ ह्याचं म्हणजे कुणाच्या देवात काय आहे, कुणाचं काय आहे, कुणाच्या घरात कुठं हे सुद्धा पण ते कसं होतं, मग ते थोडंसं मला म्हणले बाबाजी, ती थोडी चुकीच्या बाजूनी म्हणजे थोडंसं हे गोष्टी सुद्धा अव्हॉइड करा. करेक्ट. तर असं सुद्धा मार्गदर्शन काही खूप मिळतं बाबाजीं थ्रू. खूप छान. बरोबर आहे. आणि तुम्ही मला तुमचं आणि माझं जेव्हा समृद्धीताईंचं माझं मागच्या वेळी बोलणं झालेलं, तेव्हा समृद्धीताईंनी मला त्यांचे बरेचसे ध्यानातले अनुभव सांगितले, जे की खूप दैवी आहेत आणि अनेक अजून अनुभव त्यांचे आहेत, की जे त्या करू शकत नाहीत शेअर, जे आपण समजू शकतो ती गोष्ट. ते इतके दैवी असतात, पवित्र असतात, की ते साधकांनी सांगावेच असे नाहीये. त्यामुळं मी समृद्धीताईंना आग्रह मागच्या वेळेस पण केला, की प्लीज तुम्ही काही अनुभव सांगा आपल्या साधकांना, की जेणेकरून जी लोक ध्यानात आहेत ना त्यांना एक प्रेरणा मिळेल, की हा मार्ग असतो. पुढे गेल्यानंतर असं नाही की चमत्कार म्हणजेच सगळं आहे. पण हे अनुभव आपल्याला एक प्रेरणा देतात. आपण बरोबर मार्गावर आहोत हे सांगतात. म्हणून त्यांना मी आग्रह करत होते. आणि जसं त्या म्हणाल्या ना, की आपण कुणाच्या कर्मामध्ये ते अगदी बरोबर आहे. काहीतरी आपल्यालाही संदेश आहे इथं सगळ्यांना शिकण्यासारखा. नाही, काय होतं आपण भावनेच्या भरामध्ये आपण जातो कधी-कधी, की ही काय माझी मैत्रीण आहे किंवा ती काय माझी रिलेटिव्ह आहे अशा ह्याच्यात. पण ते चुकतं बऱ्याच वेळा आपलं. तर ते मला त्यांनी थोडंसं सावध केलं त्या बाबतीत. अगदी बरोबर आहे. बरोबर. म्हणून तर आपले पत्रीजी म्हणायचे ना, की इंटरफेरन्स नको. तुम्ही लोकांना हं. ध्यानाबद्दल माहिती द्या, पण त्यांना फोर्स करू नका. दॅट इज नॉट अवर जॉब. आणि त्यांची कर्म पूर्ण जशी होतात, तेव्हा ती ध्यानाकडे येतात. म्हणून तर लोक ध्यानाकडे कधी ओढ लागते, जेव्हा त्यांचं सगळं दुःख भोगलेलं असतं, जे मोस्टली लोकांचं असं होतं. त्यानंतर त्यांना ध्यानात यावंसं वाटतं, ध्यान करावंसं वाटतं, टिकतात ते लोक. कारण त्यांचा तो जर्नी एक कम्प्लीट झालेली आहे सायकल. आणि मग ते ऐकलं त्यांनी तर मग खूप छान. नाहीतर मग आपल्याला फोर्स करायचा अधिकार नाहीये. आणि मी बाबाजींमुळेच युनिफाईड मुळेच खरं तर टॅरो सुरू केलं माझ्या आयुष्यात. कारण आपल्याला युनिफाईडच्या शेवटच्या धड्यामध्ये आपल्याला मास्टरशी जेव्हा आपण संवाद साधतो आणि आपल्या हायर सेल्फला एक टूल म्हणून टॅरो वापरा, म्हणजे टॅरो बद्दल बाबाजींनी उल्लेख केलेला आहे. आणि जसं मी टॅरो सुरू केलं तेव्हा मी पण तुमचा जे संदेश आहे ना तो फॉलो केला मी, जे तुम्ही मला आत्ता जे आम्हाला सांगितलं, की कुणाच्या कर्मामध्ये आपण नाही करू शकत जोपर्यंत तो व्यक्ती समोरून आपल्याला काही गोष्टी. तेव्हा टॅरोमध्ये मी हे पाळते, कटाक्षाने पाळते, की जोपर्यंत मला कुणी विचारायला येत नाही तोपर्यंत मी फार त्यांना सांगायला जात नाही त्या गोष्टी. कारण अम, आपल्याला तो अधिकार नसतो, कारण त्या आत्म्याला तो अनुभव घ्यायचा आहे आणि आपण उगाच जाऊन ते करणं पण आहे. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर आपण बाकी त्यांना प्रेम पाठवू, प्रकाश पाठवू, आपल्याकडनं जी चांगली एनर्जी पाठवता येते त्यांना हृदयातून, त्या परीने आपण पूर्ण प्रयत्न करू शकतो. हो. थँक्यू समृद्धी ताई, तुम्ही खूप
हो सांगितलं हायर सेल्फचा. आणि बघा आपल्या कुटुंबियांना मी हेच सांगते, दीपाली ताई म्हणत होत्या मला की मला नाव म्हणजे अजून कोणाला हायर सेल्फच्या नावाबद्दल काही कन्फ्युजन्स असतील तर प्लीज बघा की समृद्धी ताईंना तर युनिफाईडच्या आधीच नाव कळलं होतं. त्यामुळे आपला हायर सेल्फ, आपला उच्च आत्मा हा आपल्यासोबत सदैव आहे. भलेही आपल्याला त्याचं नाव आत्ता कळो किंवा न कळो, पण तो आपल्यासोबत आहे. जसं त्यांना अनुभव आले की दाखवलं गेलं, त्यांना लक्ष्मीची पावलं दिसली, त्याप्रमाणे त्यांना सायन्स मिळाले आणि त्यांचे पैसे जे काही अडकले होते. सो आपला हायर सेल्फ नेहमी आपल्याला बाबांजींचं वाक्य लक्षात ठेवायचं की समृद्ध आणि सुखी आयुष्याकडे घेऊन जायचा प्रयत्न करतोय. आपल्याला एकच करायचंय. आपल्याला एकतर सगळ्यात आधी जेव्हा ध्यानाला बसतो, तसं पहिलं तर आपण ईश्वरासोबत एक आहोत हे वाक्य म्हणायचं. मी ईश्वरासोबत एक आहे. माझ्या मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले, हे वाक्य जेव्हा आपण बोलतो ना, आपण इमॅजिन नाही करणार, आपण इतक्या शक्तीमध्ये येतो. इतक्या शक्तीमध्ये आपल्याकडे इतकी शक्ती आलेली असती. जेव्हा मी हे वाक्य क्लेम करते, मी आय एम क्लेमिंग दिस पॉवर की माझी आहे, की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलीये. म्हणजे ह्याच्यापेक्षा वर काहीच असू शकत नाही. मी साक्षात ईश्वर रूपात आहे. मग 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 कोण म्हणजे ह्याच्यापेक्षा वरचढ काय असू शकतं मला सांगा. आणि जेव्हा ईश्वर रूपात येते म्हणल्यावर आपल्याला ती गुण जे आहेत ईश्वराचे, ते आपोआप ते आपोआप आपल्याला आठवायला येतात. कारण ईश्वर म्हणजे काय, आपण ईश्वराकडे गुणांनी बघतो. आपण ईश्वर म्हणजे कुणी व्यक्ती रूपात किंवा कुणी असाच असला पाहिजे, ह्याच कपडे, भगवेच वस्त्र, कुणी हेच, हे नाही बघत आपण. बाबाजी क्लिअर आपल्याला सांगतायत की आपण ईश्वराकडे गुणांच्या रूपाने बघा, गुण बघा त्याच्यातले. त्यामुळं आपण जेव्हा हे क्लेम करतो ध्यानाला बसल्या बसल्या, ही सवयच लावून घ्यायची आता आपल्याला सगळ्यांना. जसं समृद्धी ते करतात ना की हायर सेल्फला बोलावतात, हायर सेल्फ बरोबर एक होतात. मी माझा हायर सेल्फ एक आहोत, मी माझी आभा स्वच्छ करते. हे का म्हणायचं? कारण आपण स्वतःला पूर्णपणे शुद्ध पवित्र करणं म्हणजे काय, मी ईश्वरी रूपात येणं, त्याच्यासोबत एक होणं. आणि मग मी ध्यानाला जेव्हा बसते, तुम्ही बघा तुमचं कॉन्फिडन्स लेवल किती वाढलेली असते, किती तुम्ही त्या पॉवरमध्ये येता. आणि जेव्हा आपण कॉन्फिडन्स वाढलेला असतो, आपण स्वतःच्या शक्तीमध्ये असतो, तेव्हा आपल्याला सगळ्या ध्यानामधल्या जे अनुभव म्हणतो किंवा जे सहजतेने आपल्याला सगळं समजायला लागतं. ध्यानात हे दिसणं, ते दिसणं, हे सगळं ह्याच्यात पलीकडे जायचंय आपल्याला. त्यामुळं जसं समृद्धी ते की सहजपणे त्यांना हे दिसलं. का दिसलं? कारण त्या ऑलरेडी त्याच्या रूपात त्याच्याबरोबर एक झालेल्या आहेत आणि त्यांना आधीच ते कळलंय. त्यामुळे आपण जेवढा विश्वास ठेवू, आपण जितक्या सहजतेने रिलॅक्स होऊन हे कामं करू, हे ध्यान करू, तेव्हा आपल्याला हे अजून जास्त अनुभव येतात. तर ईश्वरी रूपामध्ये येऊन, ईश्वरासोबत एक होऊन, त्याचे गुण आठवून, रोजच्या रोज प्रेमाच्या ऊर्जेमध्ये राहून, भलेही माझ्या आयुष्यात आज सगळं नीट नाहीये, काहीतरी विस्कटलेलं आहे, पण तरीही मी ईश्वरी स्वरूपातच आहे. मी ईश्वरी प्रतिमेतच आहे. हा विश्वास कधीही ढळू द्यायचा नाही. एवढं एकच करायचं. आणि हे पहिला जो धडा आहे ना आपला युनिफाईडचा, तो आपण शेवटपर्यंत लक्षात ठेवायचा आणि नंतर तर मग रोज आयुष्यात वापरायचा. आज मला कुणी जरी फसवलं माझ्या आयुष्यामध्ये, कोणीतरी माझे पैसे घेऊन गेले, मग मी म्हणेन का आता कुठली आली मी ईश्वरी स्वरूपात? तरीही आपण ते सत्य बदलू नाही शकत. जरी माझा तो पैसे पळून घेऊन गेला असेल, मला 4 शिव्या देऊन गेला असेल, तरीही मी ईश्वरी स्वरूपात आहे. हेच सत्य ठेवायचं मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये. तर अजून कोणाचा काही अनुभव असेल प्लीज सांगा. काही तुम्हाला शेअर करायचं असेल, प्रश्न असतील विचारा, नक्की विचारा. शंका असेल. आपल्याकडे अजून 10 मिनिटं आहेत. अजून एक 20-30 मिनिटं आपण पुढे, 20 मिनिटं साधारण सेशन आपण ठेवू शकतो. पण तुम्हाला काही हायर सेल्फ बद्दल सांगायचं असेल, तुम्हाला काही अनुभव आले का जेव्हा तुम्ही मदत मागितली उच्च आत्म्याला आपल्या, तेव्हा तुम्हाला काय अनुभव आले? असं काही असेल तर जरूर सांगा. हा सॉरी ताई, प्लीज विचारा. हा, नमस्कार. मला आज थोडा लेट झालाय जॉईन करायला. मला त्या मॅडमचं मला ऐकायला नाही मिळालंय. तर मला फक्त एकदा एक सांगा की आपण जे युनिफाईड मेडिटेशन जे चालू केलेलं आहे, तर नक्की आपण कसं, एकटे असताना आम्ही नेहमी तुमच्याबरोबर करतो आणि मग ते संपलं तरी आम्ही कंटिन्यू करत असतो ते. तर कसं करावं, सुरुवात कशी करावी, त्याचं एकदा थोडंसं पुन्हा हे जर दिलं तर मग ते बरं होईल. म्हणजे ते लेसन तर वाचतोच होता मी, म्हणजे वाचतेच आहे मी रोज, तुम्ही पाठवताय ते. पण तरी एकदा थोडंसं
आता आनापानचं कसं माहित होतं, म्हणजे तसं बरेचदा झालं करतोय, जसं जमेल तसं, जिथे जमेल तसं. तसंच युनिफाईड आता आनापान कसं आम्ही प्रवासात, आता रेल्वेमध्ये मला जायला जवळजवळ 1.5 तास लागतोय, तेवढा माझ्याकडे वेळ असतो शांतपणे. तिथे मी करू शकत होते. खूपदा करतेच म्हणजे. पण तसं युनिफाईड चालणार आहे का? की प्रवासात आहे, वेळ आहे, नुसतीच मी बसून आहे बाहेर बघतीये ट्रेनमध्ये, तर कोण त्याला सांगेल काही असं? नियम आहेत का? हां? आसावरीताईंना कोण मदत करेल की कसं ध्यान करायचं युनिफाईडचं? कोण सांगेल? म्हणजे प्रवासात मी चालेल बोलू का? का असं? मी बोलू का? हा, समृद्धी ताई सांगा ना. हा, याच्यात तर पहिली स्टेप म्हणजे आपण कशी हृदयावर जायचं, ह्याचा तर हा मेन मेन गाभा आहे. तर ते एक आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे अशी की आता मला वाटतं कालच 21 मिनिटाचं मेडिटेशन टाकलंय हे, खास हृदय हं. चक्र म्हणजे युनिफाईडच, प्रीती प्रसाद मॅडमनी. तर हां. मी ते केलंय 2 दिवस. तर ओके. मला हां. खूप छान वाटतं, म्हणजे खूप डीप मध्ये जातंय ते. तर अच्छा. त्याचा तुम्ही आधार घेऊ शकता. हां. वाटल्यास म्हणजे तुमची जर परमिशन असेल तर मी हां. ते ग्रुपवर पाठवते. ओके. की याच्या व्यतिरिक्त म्हणजे ते सगळ्यांनाच उपयोग. नाही, माझा प्रॉब्लेम आता सध्या असा आहे ना, की सध्या मार्च महिना म्हणजे आमचा एकदम सुगीचे असतात दिवस ते. आता मार्च संपलाय तरी प्रेशर कामाचं तेवढंच असतं. तर तेवढ्या ह्याने करायला वेळ मिळत नाहीये, म्हणजे सकाळी लवकर उठून जाणं, उशिरा घरी येणं. ह्याच्यात मेडिटेशन म्हणजे आनापान मी ट्रेनमध्ये करते. तसं युनिफाईड मला अजून तसं मनासारखं करायला मिळत नाहीये. मला कन्सेप्ट तर माहिती आहे, पण मला ते करायला मिळत नाहीये घरी बसून शांतपणे. अजून हा एप्रिल संपेपर्यंत हे असेच दिवस जाणार आहेत सगळे माझे. ठीक थोडेसे ऑफिसच्या ह्याने. आहे. तर मग ते प्रवासात मी करू शकते का? असं मला एक आहे. म्हणजे मग मला मला जरा धीर येईल, की वाह! वाह! मी करणार आहे आणि मला करायचंय असं. नक्की, नक्की. असंवरीताई मी तुम्हाला आपल्याकडे वेळ वाचवण्यासाठी मी तुम्हाला सांगते. जसं समृद्धीताई हां, बोलल्या ना, तसं तुम्ही हां, हिंदीचं युनिफाईडचं पण सेशन आहे, ते जरूर करा. मी तर सांगेन, कारण त्यामध्ये प्रीती मॅम आहेत, बाकीच्या म्हणजे त्यांची एनर्जी त्याच्यामध्ये आहे. आणि हां, मी एक सेशन परवा फक्त हृदयावर केंद्रित होण्याचं पहिल्या धड्याचं एक मेडिटेशन टाकलंय आपल्या ग्रुपमध्ये. ते पण तुम्ही करू शकता. तुम्ही तेही ऐका, ते मराठीमध्ये आहे. सोबतच समजा तुम्हाला असं वाटलं की नेमकी प्रोसेस काय, तर एकदम थोडक्यात सांगते तुम्हाला, की जेव्हा तुम्ही कुठेही बसलेले असाल तेव्हा तुम्ही पहिलं तर तुमच्या हृदयावर जा. श्वासांवर लक्ष ठेवत 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 हं, हृदयात जायचं. ठीक आहे. जशी तुम्ही आनापानासतीमध्ये श्वास बघताय तसं तुम्ही आता हं. हृदयाचा सगळा मधला ठीक जो आहे. छातीचा मधला हां, भाग फील करायचा. आपली पहिली स्टेप काय असणार आहे? ध्यान. जेव्हा आपण हृदयावर जातो 5 मिनिटं होतात, मग तुम्हाला छाती हां, फील व्हायला लागते. ऑलरेडी तुम्ही आता हं, चांगलं करताय छाती हृदयावरचं. हां, पहिली स्टेप करायची, आपली आभा स्वच्छ करायची, हां, लॉक करायची. जेव्हा हृदयावर जाल, थोडं स्थिर व्हाल तेव्हा. लॉक केली म्हणजे काय? तुमच्या हायर सेल्फला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद केली. बरोबर. ही हां, पहिली. येस. हां, दुसरी हं, स्टेप झाली, तुम्ही म्हणायचं मी माझ्या ईश्वरासोबत एक आहे, एकीकृत आहे. बरोबर. हां, ठीक आहे? हां, तिसरी स्टेप की मी माझ्या ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. बरोबर. हा ईश्वर माझा जे गुण आहेत, प्रेम आहे, प्रकाश आहे, करुणा हं, आहे, हं, शांती आहे, ते सगळे मी आहे. हं, हे हं. तुम्ही आतमध्ये हृदयात जाऊन म्हणा, फील करा आतमध्ये की मी खरोखर त्या गुणांमध्ये आहे आत्ता. ठीक आहे. हां, चौथी स्टेप तुम्ही करायचं की तुमच्या हायर सेल्फला, तुमच्या उच्च आत्म्याला हळूहळू करायचं. हे म्हणजे एक 5 मिनिटं झाले, तुम्ही सेटल झाला थोडंसं, की पुन्हा म्हणायचं हां. माझ्या उच्च आत्म्याला या सगळ्या ज्ञानासाठी थँक्यू, आभार मानते त्याचे. आणि मग या तुम्हाला स्टेप तुम्ही लिहून देऊ शकता, पाठवू शकता नक्की, का? नक्की. मी लिहिलेलं आहे, पण हां. परत एकदा पाठवेन. आहे का? पूर्ण माझं सध्या व्यवस्थित. जरा मी हां, डिस्टर्ब आहे. मला तो ग्रुप बघता हां, येत हां. नाहीये. वेळ नाहीये मला आता सध्या, असं झालंय. समजू शकते. मी आपल्या हां, ग्रुपवरच टाकेन हे सगळ्या हां. स्टेप प्रमाणे. ओके. तर तुम्ही तुमच्या हायर सेल्फचं नाव समजलं नसेल, तर हं. तुम्ही नाव विचारा, की मला तुझं नाव हां, दे. नाव समजलं असेल, तर मग प्रश्नच नाहीये. मग तुम्ही काय म्हणू शकता, की त्यानंतर आपण सुरक्षा उपाय 3ऱ्या धड्यापर्यंत आपण आलो. 3ऱ्या हं. धड्यामध्ये बरोबर. आभा शिकलो. आभाचं जे आहे ते आपण पहिलंच घेतोय. जरी ते 3ऱ्या ओके. धड्यात असलं, ध्यानाला बसल्या हां, बसल्या पहिला आभा स्वच्छ करायची. मग पुढचा स्टेप काय आहे, की आपण आपल्या हायर सेल्फला एक सुरक्षा उपाय म्हणून काय करतो, की मी तुझ्याशीच हां. बोलते याचा मला संकेत दे. बरोबर. तो ओके. संकेत तुम्ही ट्रेनमध्ये असता म्हणून मग काय होईल, कदाचित तुम्हाला जाणवणार नाही बॉडी मूव्हमेंट वगैरे, कारण ट्रेन ऑलरेडी हलत हां, असते.
तो हो. तुम्ही घरी शांत वेळेमध्ये स्थिर असताना करा. बाकीच्या ह्या हा. पहिल्या ज्या साध्या स्टेप्स आहेत की हृदयावर जाणे, हा. एकीकृत होणे आपल्या हृदयातल्या ईश्वराशी आणि त्याला बरोबर. प्रतिमेमध्ये आहे असं म्हणणे, आपल्या हायर हं. सेल्फ बद्दल प्रेम फील करणे, त्याला आभार मानणे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जिथं जेव्हा आपल्या हायर सेल्फचं आभार मानता त्यावेळी तुमच्या हृदयातून सगळ्या सृष्टीला तुम्ही प्रेम पाठवताय. बरोबर. ही स्टेप विसरायची नाही. ही स्टेप अशी आहे ना की जिथं तुम्ही असाल, घरी, ट्रेनमध्ये, ऑफिसमध्ये, हृदयावर गेलात 2 मिनिटं, तुम्ही सेंटरला आलात. हृदय म्हणजे काय? केंद्र आहे आपलं. तुम्ही हृदयावर आलात, बरोबर. तुम्ही तिथून हं. प्रेम आणि प्रकाश पाठवायला लागा. जिथं सगळी जेवढी ब्रह्मांड मला जे काही दिसतं, पृथ्वी दिसते, जे कुठला देश दिसतो, जिथं कुठं वनस्पती, प्राणी, पशु, पक्षी, हं. हे आपण का करतोय? हे ध्यान म्हणजे आपण ह्यावेळी आपल्या हृदयाबरोबर एक व्हायची प्रक्रिया का करतोय? कारण आपल्याला हे फील करायचं की हृदयामध्ये गेल्यानंतर कसं फील होतं? तो अनुभव काय असतो ओके. आपल्या हृदयात हा. जाण्याचा? हं. हं. केवळ आपलं एकाग्रता सगळी हृदयावर, सगळी एनर्जी फ्लो हा सगळा हं. फील करायचा आपल्या हृदयावर आणि त्यासाठी तुम्ही जरूर प्रीती प्रसाद मॅडमचं ध्यान असेल, त्याचा जरूर आधार घ्या किंवा मग मी ते पण पाठवाल का ग्रुपवर पुन्हा? 21 मिनिटांचं आत्ता त्या जे म्हणाल्या ते हां, शेअर करू शकतात. हां. समृद्धी तुम्ही पाठवून द्या तुमच्याकडे असेल तर. हो, पाठवते. नक्की पाठवा म्हणजे सगळेजणच करतील. ते हिंदीमध्ये आहे. हां. हो. मराठीमधलं आपलं एक मी मराठीमध्ये पण ध्यान टाकलं होतं, मागच्या आठवड्यात सांगितलं होतं. तेही करा आणि मला सांगा की ते कसं वाटतंय किंवा त्याच्याने काय तुम्हाला ओके. तेही तुम्ही करू हां. शकता आणि जे कुठलं परत आपल्याला परत रिपीट करता का तुम्ही कोणतं पाठवलं ते? मी आता आपल्या तुम्ही तुमचं. मी आपलं मराठीमध्ये ना हृदयावर केंद्रित होण्याचं पहिल्या धड्याचं ध्यान पाठवलंय मागच्या आठवड्यामध्ये. कदाचित आपण बऱ्याचशा पोस्ट टाकल्या ते वर गेलं असेल. तर ते पुन्हा मी हां. खाली एकदा रिपीट करते. आणि मी ओके. सांगितलं होतं तुम्हाला सगळ्यांना मागच्या आठवड्यात की मला नक्की त्याचे अभिप्राय कळवा किंवा कसं वाटलं तुम्हाला, हां. कसं फील होतंय. तर मी ते आज पुन्हा एकदा टाकते. कारण ते वर गेलं असेल बऱ्याच हे होऊन. हां. हं. तर ह्या पद्धतीने आपल्या प्रवासामध्ये जरूर करा. काही त्याच्यात हे नाहीये. उलट तुम्ही जेव्हा प्रवासामध्ये करताय हृदयावरचं ध्यान ना, तर तिथं आजूबाजूच्या सगळीकडं ती एनर्जी तुम्हाला प्रसारित करता येईल. ज्या ट्रेननी तुम्ही प्रवास करताय, त्या सगळ्या भागाला तुमच्या हृदयाचं प्रेमाची ऊर्जा देत जा. तर तुम्हाला एक वेगळीच एनर्जी फील होईल सगळ्यांमध्येच आणि म्हणत पण तुम्ही मनात, हृदयात म्हणू पण शकता, हं. की इथं असणारा प्रत्येक बरोबर. जीव तुम्ही सगळे ध्यानाला लागा. म्हणा तुम्ही. हं. आणि ज्या सोसायटीमध्ये मी आज ध्यान घेतलं, तेव्हा मी ती इंटेन्शन टाकलं होतं ऑलरेडी जायच्या आधीच आणि माझी इच्छा होती त्या सोसायटीमध्ये ध्यान करावं आणि मी म्हणत होते, की मी तुम्हाला सगळ्यांना प्रेमाची ऊर्जा पाठवते आणि तुम्ही सगळे ध्यान करा. असं मी सारखी त्यांना सबकॉन्शियसली सांगायचे, हृदयातून सांगायचे आणि ते आज खरोखर घडलं, की तिथं जाऊन योग आला. परमात्म्याने ती संधी दिली मला उपलब्ध करून. तर ते अशा पद्धतीने हे काम करतं. दिस इज तुम्ही शब्दांद्वारे नाही, हे सगळं आपल्या फील करण्यावर आहे. तुम्ही जेवढं तुमच्या ट्रेनमध्ये सुद्धा जाताना या गोष्टी फील कराल, की मी ट्रेनमधल्या सगळ्या लोकांना प्रेम पाठवते, प्रकाश पाठवते आणि जी काही जाताना सृष्टी लागती आपल्याला ट्रेनमध्ये, ते सगळीकडेच देत जायचं. इव्हन त्यांना म्हणायचं, की तुम्ही सगळे ध्यानाला लागा. मनातल्या मनात, हृदयात म्हणा. आज एवढी लोकं ध्यान करायला लागली, तर आपल्या भारताचं काय, आपल्या सृष्टीचं काय होईल बघा. सगळे ध्यानी बनतील. खरोखरच सतयुग आपण या पृथ्वीवर फील करू पुन्हा एकदा. अनुभव करू आपण हे सगळं. तर ह्या पद्धतीने हे बदल होतील आपल्या डोळ्यासमोर. तर मी मी हे स्टेप पाठवलंय बघा आता. पाठवते. मी पाठवलंय आता ते हिंदीमधलं. हा, थँक्यू समृद्धी ते आणि मी स्टेप्स पण पाठवते. सगळ्यांनी याचा फायदा घ्या आपल्या ग्रुपमधल्या. ओके. सगळेजण हे ओके. ध्यान करा आणि थँक्यू. आपलं ध्यान सत्र आपण उद्या कंटिन्यू करू. खूप खूप आभार. थँक्यू.